नमस्कार. माननीय आपले आमदार रवींद्र चव्हाण दादा यांच्या निधीतून आज भरपूर कामं आपली इकडे डोंबिवलीमध्ये होत आहेत. आपण रोजच बघतोय, जवळजवळ इलेक्शन्स आहेत म्हणूनच नाही, पण त्याच्या व्यतिरिक्त पण रोजच कुठे ना कुठे कुठला ना कुठला आपण नवीन एक कार्यक्रम किंवा नवीन भूमिपूजन किंवा नवीन काही ना काही उद्घाटन ही चालू आहेत. रविदादांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या लिडरशिपच्या खाली इकडे खूप चांगलं काम चालू आहे डोंबिवलीमध्ये. आज असंच त्याच प्रकारे आपल्याकडे डोंबिवलीमध्ये इकडे सहयोग कॉर्नर टू साईबाबा मंदिर त्याचा एक रस्ता कॉन्क्रिटिंगचा एक पॅच करतोय आपण, आणि इकडे एक बंदिस्त गटाराचं काम होतं. त्याच व्यतिरिक्त आपण आपल्या इकडे माझ्या ऑफिसवरती इकडनं आपण आपलं कॅलेंडर पण प्रकाशित केलं दादांच्या हस्ते. आज त्याचं नियोजन होतं, त्यासाठी दादा इथे आले होते. तिकडे जवळजवळ आपल्याला त्या ह्याला एक जवळजवळ 50 लाखाचा निधी दिलेला आहे आणि बंदिस्त गटाराला जवळजवळ 25 लाखाचा निधी दिलेला आहे. बरोबर आहे, नक्कीच दादांनी जे म्हटलं ते एकदम शतप्रतिशत बरोबर आहे. कारण आपण बघतोय देशामध्ये माननीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या अंडर आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अंडर आपलं किती विकास चालू आहे, किती चांगली कामं चालू आहेत आपण सगळेच बघतोय. इकडे महानगरपालिका पण आपण एक हाती समजा भाजपकडे दिली, रवींद्रदादांच्या मार्गदर्शनाखाली आपण दिली समजा, तर इकडे पण विकास कामांचा मोठा लाट आणतील दादा आणि इकडे आपलं खूपच प्रगती होईल ही मी आशा बाळगतो.